शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः न अति उच्छ्रितं न अति नीचं चैलाजिनकुशोत्तरम्। शुचौ देशे आत्मनः नात्युच्छ्रितं नाति नीचं चैलाजिनकुशोत्तरम्। आसनं प्रतिष्ठाप्य। शुचौ देशे, अर्जुनाने भगवंताला प्रार्थना केली की मला अशा प्रकारची स्थिती प्राप्त व्हावी। म्हणजे ज्या मार्गाचं अनुसरण केलं असताना जे आत्मवेत्ते पुरुष आहेत ते सुद्धा श्रेष्ठतेला प्राप्त होतात, साधकाचे सिद्ध होतात। की जे महर्षी आले ते काय महर्षीसुद्धा या ठिकाणी महान पदाला काय महर्षीचे साधकांचे महर्षी येणे आले। मोठमोठे महर्षी देखील ज्या मार्गाचा आश्रय करतात साधकांचे सिद्ध होतात, आत्मवेत्ते पुरुष देखील श्रेष्ठतेला प्राप्त होतात। असा जो पंथ आहे, मार्ग आहे, आणि त्या मार्गाला सर्व मार्गांचा राजा किंवा पंथराज असं म्हणतात। ज्या ठिकाणी ज्या मार्गावर नुसतं पाऊल पडलं तरी त्या ठिकाणी मोक्षाची खाणी उघडते, आणि जरी कधी मनुष्य थोडासा आडवाटेला गेला म्हणजे त्या मार्गावर व्यवस्थित चालू शकला नाही तरीसुद्धा त्याला स्वर्गसुखाची प्राप्ती होते। जर अगदी निष्काम कर्म किंवा उपासनापासून सुरू केलेला मनुष्य जर शेवटी मोक्षसुखापर्यंत प्राप्त होऊ शकतो, आणि या ठिकाणी न चालता देखील चालणं आहे, चालण्याचे श्रम नाहीत, असा जर मार्ग आहे तर ह्या मार्गावर देवा तुम्हाला कधी आरूढ करणार, आणि त्या मार्गावर चालण्याचं जे फल मोक्ष ते मला कधी प्राप्त होणार, इतके दिवस माझ्यापासून हा मार्ग तू मला आज्ञात ठेवलाच कसा, असं देवाला अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा भगवंताला तो म्हणतो की आत्तापर्यंत मी उत्कंठारूपी समुद्रात बुडत होतो, तुम्ही मला केव्हाच याच्यातून वर काढायला पाहिजे होतं, पण तुम्ही काढलं नाही। आत्ता तरी मला तसं त्या मार्गावर आरूढ करून फलापर्यंत मला प्राप्त करून द्या, असं म्हटल्यावर भगवान हसले, आणि भगवान म्हणतात हे अर्जुना तू इतकं उतावळ काय बोलतो, आम्ही आता आपण त्याच मार्गाच्या विषयी निरूपण करायला मी प्रवृत्त स्वतः होऊनच झालेलो आहे, आणि आता तू विचारलं पण आहे, तेव्हा आता फक्त तू एकाग्रतापूर्वक ऐक। तर ते एकाग्रतापूर्वक ऐक म्हणजे आता याचा अर्थ भगवान अर्जुनाशी त्या मार्गासंबंधाने विवेचन करायला लागले की मोक्षप्राप्तीपर्यंत जायचं कसं। तर तो मार्ग सांगतात, पहिल्यांदा काही त्याला साधना केली पाहिजे। ती साधना कोणती तर ते आता या श्लोकामध्ये सांगतात। प्रथम काय केलं पाहिजे तर शुचौ देशे, म्हणजे शुची म्हणजे पवित्र, आणि पवित्र अशा प्रकारच्या देशामध्ये स्थानी म्हणजे पवित्र ठिकाणी आत्मनः आपलं स्वतःचं न अतिउच्छ्रितम स्वतःचं आसन, आपलं स्वतःचं आसन म्हणजे या असं महापुरुष सांगतात की आपली बसण्याची ज्या ठिकाणी आपण ध्यानयोगाचा अभ्यास करतो ती जागा एकच असावी, त्याच जागेवर आपलं आसनसुद्धा एकच असावं, त्याच्यावर ज्याला सिद्धी करायची तो मंत्रसुद्धा एकच असावा, आपलं इष्टदैवत एकच असावं, अशा प्रकाराने सांगतात। तसं इथं म्हणतात आत्मनः आसनम, याचा अर्थ आपलं दररोजचं नित्याचं उपयोगी करण्याचं जे आसन आहे तेच असावं। तर आत्मनः आसनम आपलं स्वतःचं असणारं आसन ते कसं असावं तर नाती उच्छ्रितम, ते अतिशय उंच असू नये। आसन कसं असावं तर ते आसन फार उंच असता कामा नये,
नंतर न अतिनीचम, तसं ते फार सखोल म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे फारच बुटकं असं नसावं. म्हणजे अति उच्छ्रित म्हणजे वर असलं तर मनुष्य त्याच्यावर बसला तर तो डोलायला लागेल. शरीर स्थिर ठेवायचं आसनामध्ये, आणि जर त्याच्यामध्ये जर आपण उंच आसन ठेवलं तर शरीर आपोआप डोलायमान होईल. म्हणून ते फार उंचही नको, तसंच ते फार खाली नको, कारण त्याच्यामध्ये भूमीचे दोष आहे ते मनुष्याला लागतात. आणि दुसरी गोष्ट, जे फार खाली असलं तर विंचू इत्यादी प्राण्यांचे उपद्रव पण होऊ शकतात. म्हणून त्यांनी नीचम न नीचम, अतिशय नीच किंवा सखोल असंही नको. नंतर चैलाजीन कुशोत्तरम, चैल, आजीन आणि कुशा हे यांचा क्रम सांगितलेला आहे की हे सामासिक शब्द आहे. याचा अर्थ असा आहे की चैल म्हणजे वस्त्र, आजीन म्हणजे मृगाजीन हरणाचं कातडं, आणि कुश म्हणजे दर्भ कुश नावाचं गवत, त्या गवताच्यापासून केलेलं जे आसन आहे त्याला म्हणतात कुश. म्हणजे खाली सगळ्यात खाली दर्भ, आणि त्या दर्भापासून केलेलं जे आसन, तर ते दर्भाचं केलेलं आसन असावं. पण ते कसं, पहिल्यांदा खाली दर्भ, त्याच्यानंतर वर त्याच्यावर मृगाजीन, आणि त्याच्यावर एक पांढऱ्या वर्णाचं असणारं एखादं वस्त्र, धूतवस्त्र, असं माऊलींनी पुढं अर्थ केलेला आहे. तर प्रथम मृगाजीन, आपलं प्रथम दर्भाचं केलेलं आसन, त्याच्यावर दुसरं ठेवलेलं मृगाजीन, आणि त्याच्यावर असणारं धूतवस्त्र किंवा श्वेतवर्णाचं धूतवस्त्र. हे या ठिकाणी आसनम स्थिरम अशा प्रकारचं स्थिर आसन एकाच जागेवर प्रतिष्ठाप्य स्थापन करावं. आणि बाकीचा भाग आहे पुढच्या श्लोकात, तत्र आसने उपविश्य, त्या आसनावर बसून, म्हणजे अशा प्रकारच्या आसनावर बसावं असं वर्णन या ठिकाणी मूळ गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. आता यावर माऊली टीका करतात की तरी विशेषे आता बोलिजेल, परी ते अनुभवे उपयोगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पावे. म्हणतात की तू आता मला विचारलेलंच आहे आणि मी स्वतःहून सांगायला तयार झालेला आहे. हा अभ्यास कसा करावा याविषयी तुला आता मी वर्णन करतो. ते वर्णन असं आहे, तरी तू आता विचारतच आहेस, तर मग आता विशेषे बोली गेलं, आता विशेष प्रकाराने तुला मी सांगितलं जाईल, माझ्याकडून तुला सांगितलं जाईल. परंतु मी जे आता ते सांगतो ना, ते सांगितलेलं नुसतं ऐकलं, जसं आपण आत्तापर्यंत चिंतन करून आलो, हा विचाराच्या द्वारा आपल्याला बोध कसा होतो याच्याविषयीचं विवेचन करत आलो. किंवा एखादं फल प्राप्त होण्यासाठी अधिकारी आणि फल यांचा विशेष संबंध असल्यामुळं अधिकार प्राप्त करून केलेलं साधन हे फलीभूत होतं. हा जसा विचार आहे तसं इथं केवळ आपण जर ऐकलं आणि नुसतं ऐकलं आणि स्वतः केलं नाही, म्हणजे त्याचं अनुष्ठानात आणलं नाही, तर याचा उपयोग होत नाही असं मी बोलणार आहे. हे बोलणं नुसतं कानाने ऐकून चालणार नाही, त्याचा अर्थ समजल्यानंतर तशा प्रकारचं आचरण किंवा अनुष्ठान आपण केलं पाहिजे, तरच याची उपयोगिता होईल, हे भगवान अर्जुनाला अगोदर जाणीव करून देतात. तरी विशेषे आता बोलिजेल, तरी ते अनुभवे उपयोगा जाईल. इथं अनुभव घेतला त्याचा तर त्याची उपयोगिता होईल. आणि अनुभव कशाने येईल, तर आपण केलेलं जे निरंतर दीर्घकाल अशा प्रकारचं श्रद्धापूर्वक केलेलं अनुष्ठान, स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, याला म्हणतात की अभ्यास. की याच्यामध्ये अभ्यास करताना तर दीर्घकाल केला पाहिजे, नाहीतर लगेच एक दिवस ध्यान लावून बसला आणि मला साक्षात्कार झाला नाही असं नाही. दीर्घकाल करायला, दीर्घकाल म्हणजे किती काल, 12 वर्ष 25 वर्ष असं नाही. ह्या जन्मात झालं नाही तर पुढच्या जन्मात, त्यात नाही झालं तर त्याच्या पुढच्या जन्मात. म्हणजे कधी ना कधी मला हे होणार आहे. कुठपर्यंतचं करायचं, जसं वेदांत चिंतन आहे, कुठपर्यंत करायचं, श्रवणादी साधनं, तर साक्षात्कारपर्यंतम. आपल्याला जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत याला म्हणतात दीर्घकाल. आणि ते करत असताना
निरंतर केलं पाहिजे. नाहीतर आज सकाळी 5 मिनिट, उद्या सकाळी 5 मिनिट आणि दीर्घकाल आम्ही आयुष्यभर साधना करीत आलो. पण ते तसं नाही. तो साधन निरंतर केलं पाहिजे. म्हणजे या क्षणाचा पुढचा क्षण, त्याच्या पुढच्याचा क्षण, त्याचा पुढचा क्षण, असं जेवढे काही क्षण, वर्ष, काल जे काही आहे आपल्या जीवनाचंच नाव ठेवलं पाहिजे साधना. अशा प्रकारचं निरंतर केलं पाहिजे. आणि हे दररोज करतो, निरंतर करतो, दीर्घकाल करतो, परंतु मनात त्या साधन आणि साध्याविषयी आदरच नाही, की मला हे जे मोक्ष आहे मला प्राप्त झालाच पाहिजे आणि त्याच्यातच माझं कल्याण आहे. असा जर मनुष्याच्या अंतःकरणात त्या साधनाविषयी आणि त्या साध्याविषयी दोन्हीविषयी आदर असेल तरच त्या मनुष्याला अनुभव येईल. आणि अनुभव आला तरी हे अनुभवे उपयोगा जाईल, तर त्याला उपयोगिता किंवा त्याची अनुभूती त्याला प्राप्त होईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पावे. म्हणून म्हणजे अशी स्थिती आहे म्हणून ज्या ठिकाणी असं एक स्थान आपल्याला पाहावं लागेल, म्हणजे असं एखादं स्थान आपल्याला निवडावं लागेल. एकच स्थान, कारण त्या एकाच ठिकाणी बसून आपल्याला साधना करायची, याचा अर्थ ते एक स्थान आपण निवडलं पाहिजे. पाहिलं पाहिजे म्हणजे निवडलं पाहिजे की या ठिकाणी मी आता साधना करणार आहे. जेथ आरानुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे, वैराग्याशी दुनी व चढे देखिलिया जे. जेथ ज्या ठिकाणी आपण जर प्राप्त झालो तर आरानुकेचेनी कोडे, त्या ठिकाणी आपल्याला कोड म्हणजे इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? आराणुक, म्हणजे आपल्याला ह्या साधनाने आपल्याला समाधान प्राप्त व्हावं. म्हणून आराणुका नाही आराणुक संसारा हाती, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आराणुक शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे समाधान, शांती प्राप्त व्हावी या इच्छेने. आपण जर असं स्थान पाहावं की या ठिकाणी आपण जर बसलो तर बैसलिया उठो नावडे. आपण त्या ठिकाणी बसलो असताना आपल्याला तिथून उठावंच वाटत नाही. ध्यान करायचे ना, तर त्या ध्यानयोगासाठी जे स्थान आहे, ठिकाण आहे, त्या ठिकाणी बसल्यावर आता आपल्याला इथून उठूच नाही, इथंच ध्यान करीत राहावं असं वाटावं, अशा प्रकारचं स्थान निवडावं. आणखी सांगतात की त्या ठिकाणी बसल्यानंतर मनुष्याला आपोआपच वैराग्याशी दुनी व चढे देखील या जे देखील या. जे स्थान आपण जर पाहिलं तर वैराग्य आपोआप दुप्पट होतं. त्या ठिकाणी दुप्पट होतं म्हणजे पूर्वी जे वैराग्य आहे त्या स्थानातच, याला म्हणतात स्थान महात्म्य. या आज त्या स्थानाचं असं महत्त्व आहे की आपल्याला असं वाटलं पाहिजे, पूर्वी आपल्या अंतःकरणात जे वैराग्य होतं आता तर ते वैराग्य अधिकच वाढलेलं आहे, अधिकच वृद्धिंगत झालेलं आहे. असं ज्या ठिकाणी वैराग्याला दुप्पटपणा येतो म्हणजे वैराग्य वृद्धिंगत होतं, असं स्थान पाहावं. आता हे असं जे स्थान आहे, वैराग्य आपोआप निर्माण होतं, त्या ठिकाणाहून उठू नये असं वाटतं. याचं कारणच असं आहे की ज्या ठिकाणी क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी पवित्र अशा प्रकारच्या नद्या किंवा पवित्र अशा प्रकारची भूमी, आणि ती भूमी विशेषतः कशामुळं झालेली असते तर ज्या ठिकाणी संतांचा, तपस्वी पुरुषांचा, साधकांचा किंवा सिद्ध पुरुषांचा. आपण आळंदीलाच का म्हणून राहतो, ज्या आळंदीच का निवडतो, तर याचा अर्थ 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा असं सांगितलं. त्यामुळं तो हा सुख सोहळा काय वानू. या ठिकाणी आपोआपच सुखाचे सोहळे जीवाला भोगायला मिळतात, हा त्या स्थानाचा महिमा आहे. म्हणून या ठिकाणी आणि ह्या स्थानाला खरं महात्म्य कधी येतं जर त्या ठिकाणी असं सांगतात. इथे एक महात्मे आले होते तर त्यांनी सांगितलं की आळंदीमध्ये जे काही कंपनं आहेत वायुमंडलामध्ये, ती कंपनं विशेष अशा प्रकारची आहे की ज्या ठिकाणी बसला असताना मनुष्याला आपोआपच ध्यान लागेल. म्हणून माऊलींनीसुद्धा हे स्थान निवडलं. 84 सिद्ध या ठिकाणी झाले म्हणून माऊलींनी हे स्थान निवडलं. नामदेवराय आदी संतांनी बसून कार्तिकी वारीमध्ये या ठिकाणी निर्णय केला की अलंकापूर जे क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी काय भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया आणि पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. याचा अर्थ पवित्र क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा आपोआपच वैराग्य वाढू लागतं आणि समाधान जे आहे तर ते समाधान इतकं वाटायला लागतं की त्या ठिकाणी बसलं तिथून आपल्याला उठू नये असं वाटतं. या सर्वांचं कारण सांगतात. जो संती वसविला ठावो
संतोषाशी सावावो मनाव होय उत्साहो धैर्याचा. ते सांगतात जो ठावो जे ठिकाण संती वसविला, म्हणजे ते ठिकाण असं आहे की संतांनी ते ठिकाण निर्माण केले, म्हणजे कोणीतरी महापुरुषांनी तिथं साधना केली किंवा त्या ठिकाणी त्यांचा समाधी इत्यादी झालेला आहे, त्यांचं जीवनचं चरित्र घडलेलं आहे. असं संत ज्या ठिकाणी राहिलेले आहेत अशा ठिकाणी असं ठिकाण निवडावं. आणि या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी आपल्या त्या स्थानाचं महात्म्य असलं की आपोआपच काय मनुष्याच्या अंतःकरणा ज्याचं त्याला त्याच्या संवेदना व्हायला लागतात की या ठिकाणी पूर्वीपेक्षा आपल्याला काय वैशिष्ट्य आहे हे कळायला लागतं. भावार्थ रामायणामध्ये प्रसंग आला की एकदा रामचंद्र प्रभू, सीतामया आणि लक्ष्मणराय हे वनवासात असताना ते दंडकारण्यातून चालले. तर ते एक ठिकाण असं होतं की त्या ठिकाणी आले, ते चालले, तिथून जात असताना काही प्रदेश असा लागला की तो प्रदेश गेल्यानंतर लक्ष्मणरायांनी रडण्याला सुरुवात केली आणि सांगायला लागले की या ठिकाणी त्या भगवंताने विचारलं काय झालं काय, तर त्यांनी सांगितलं की माझ्या मनात कधीच न येणारा विकल्प अशा प्रकारचा आला की या ठिकाणी हे जे रामचंद्र प्रभू आहे हे एक प्रकारचं हे जर मारले गेले राक्षसांच्या द्वारा तर सीता ही आपली पत्नी करून घ्यायला काय हरकत आहे. सीतेने असा विचार केला की लक्ष्मणरायाला वरलं तर लक्ष्मणराय किती तपस्वी आणि सौंदर्यपूर्ण पुरुष आहेत. रामाला असं मनात आलं की न जाणो सीतेचं हरण या ठिकाणी हा लक्ष्मण तर करणार नाही ना. भावार्थ रामायणामध्ये आलं ना प्रसंग. आज काहीतरी त्याचं कारण त्यांनी सांगितलं, रामाने सांगितलं मला आलं, म्हणजे असं का झालं. तिथं कोणता तरी जो राक्षस होता तो राक्षस दुष्ट राक्षस मरण पावल्यामुळं तिथं जी काही भूमी होती त्या भूमीमध्ये हे अशा प्रकारचं विकारी मन होईल असं त्या देशाचं महात्म्य होतं. म्हणून या ठिकाणी म्हणतात की जो संती वसविला ठाव, संत ज्या ठिकाणी राहतात, तुकाराम महाराज संत गेले जया ठाया देवराया पावे. संत ज्या ठिकाणी तिथं मोक्षापर्यंत गेले म्हणून तिथं नाही, पण संत ज्या ठिकाणी राहिले त्याच ठिकाणी आपलं नेहमी आपले सगळं वाङ्मय जे आहे ना संतांच्या जवळ राहावं असं सांगणारे. ज्या ठिकाणी संत वास करतात त्या सदा संतोपी गंतव्य. तर संतांच्या जवळ हे तर पूर्वी राहिलेले संत, वर्तमान काळात असणारे संत, ज्या ठिकाणी संत राहतात ते संतच काय, तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेणे दर्शने. तीर्थाचं तीर्थ हे संत आहेत आणि त्या ठिकाणी जे राहिलेले आहेत. आणि याशिवाय तिथं सांगितलं की संतोषाशी सावावं, तर त्या ठिकाणी माणसाचं मन आपोआप संतुष्ट होतं आणि त्या संतुष्टतेला ते सावावं ते स्थान अधिक साह्यकारी होतं. म्हणजे त्या ठिकाणाचंच महत्त्व असं असतं की त्या ठिकाणी मनुष्याला संतोष, समाधान, शांती वाटू लागते. आणि तिथं आता आपल्याला साधना करायची तर असं होत नाही आलं पण आता कसं लगेच बोटावर दिवस मोजायला लागला, पुन्हा इथं कायमचं वातावरण राहील की नाही, आपण इतका दिवस तपस्या करू की नाही, केल्यावर प्राप्त होईल की नाही, तर आत्ताच आपण हा निर्णय बदलला पाहिजे असं होत नाही. मना होय उत्साहो धैर्याचा. त्या ठिकाणी धैर्याचा उत्साह म्हणजे आनंद, म्हणजे सात्विक धैर्याचं प्रोत्साहन ते स्थानच देत राहतं. म्हणजे त्या ठिकाणी असं सात्विक धैर्य होतं की काही जरी झालं, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. एक तर माझा देह पडेल परंतु मी या ठिकाणी परमात्मा प्राप्तिरूप जे साध्य आहे ते प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी मला ते निश्चितच होणार आहे, त्याच्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, असा मनाला एक प्रकारचं प्रोत्साहन तिथं मिळतं. अभ्यासूचे आपण याते करी हृदयाते अनुभवू वरी ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. तिथं काय म्हणतात, इतर ठिकाणी आहे ना आपण अभ्यास कर. आता इथं आळंदीमध्ये जर आपण पाहिलं तर एक वायुमंडल आहे की ज्याच्यामध्ये फारसं निर्वेदपणे अभ्यास होत नाही. आणि ते जर आपण काशीत गेलो आणि कोणत्याही कोपऱ्यात कुठे राहिलं
तर सगळा विषय सगळं ते वायुमंडल असतं त्या प्रकारचं. त्यामुळे तिथे आपल्या आपोआपच शास्त्र आद्य. जो मनुष्य इथं मालिकासुद्धा पाहत नाही, तिथं गेलं का लगेच लघुसिद्धांताची सूत्र रटायला लागतो. का? त्या ठिकाणचं ते वातावरणच आहे. तिथं अभ्यास करावा लागत नाही. अभ्यासू आपणया ते करी, अभ्यासच आपल्याकडून करून घेतो. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी श्रम होत नाही, तर त्या वातावरणात आपोआपच अभ्यासच स्वतः करून घेतो. म्हणजे मनुष्य आपोआप स्वतःचा उत्साहाने अभ्यास करतो. आईशी रम्यपणाची थोरी हृदयाते अनुभववरी. आणि त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये म्हणजे आपल्या अंतकरणाला तो जो अनुभव आहे ना, म्हणजे जो अभ्यास आहे, इथं अनुभव शब्दाचा अर्थ केला आहे अभ्यास. आणि अशा प्रकारचा अभ्यास तो स्वतःच आपण यातेवरी म्हणजे आपलं अंतकरण जे आहे त्या अंतकरणाला माळ घालतो, वरतो. म्हणजे याचा अर्थ काय? एकदा आपल्या अंतकरणाला अभ्यासाने माळ घातली म्हणजे आपला जीवनाचा स्थायी भाव काय झाला? नित्य निरंतर अभ्यास करणं हे आपोआपच त्या ठिकाणी होत राहतं. हृदयाते अनुभववरी आईशी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. अशा प्रकारची जे रम्यपणा आहे म्हणजे ज्या ठिकाणी सुखदायिता आहे की ते ठिकाण काय करतं? आपल्याला सारखं सुख, संतोष, समाधान देत राहतं. ह्या रम्यपणाची थोरी म्हणजे श्रेष्ठता. म्हणजे हे अत्यंत काय त्याला काय वाटतं? रमणीय असं स्थान वाटतं. रमणीय म्हणजे सकाळी बरोबर इथं मन रमतं पण संध्याकाळी करमत नाही असं नाही. तिथं रम्यपणाची थोरी अखंड म्हणजे कोणताही काळ जर असला, सकाळ, दुपार, संध्याकाळ, काल, उद्या, आज, कधी जर पाहिलं तर त्या स्थानामध्ये राहत असताना मनुष्य अखंड रमणीय आपला अखंड रममान होतो असं ते स्थान आहे. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय. जया आड जाता पार्था, ज्याच्या जया आड म्हणजे ज्याच्या जवळून जात आपण गेलो. जया आड जाता हे पार्था अर्जुना, ज्या ठिकाणाच्या नुसतं जवळून आपण गेलो तरी तपश्चर्या मनोरथा, त्या ठिकाणी मनुष्य लगेच मनोरथ करायला लागतो. मी या ठिकाणी तप करील म्हणून त्या तपश्चर्येचे मनोरथ मनुष्याच्या ठिकाणी संकल्प उत्पन्न होतात अंतकरणामध्ये. इतकंच नाही तर पाखांडिया ही आस्था समूळ होय. तर ते म्हणतात पाखांडी आहे. एखादा मनुष्य पाखांडी म्हणजे जो वेद प्रमाण देखील मानत नाही, नास्तिक आहे. असा नास्तिक मनुष्य जरी त्या स्थानाच्या जवळून गेला तरीसुद्धा त्याला समूळ आस्था होय. त्याला मुळापासून म्हणजे मनापासून अशा प्रकारची आस्था किंवा श्रद्धा उत्पन्न होते असं हे ठिकाण आहे. स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. स्वभावे वाटे येता, स्वभावे म्हणजे काहीतरी सहजच या ठिकाणी वाटे येतात. ह्या वाटेने जर तो जायला लागला त्या स्थानाच्या आणि वाटेने आपलं चाललेलं आहे, स्वाभाविकपणे सहजच आपल्या वाटेने चाललेलं आहे का त्या ठिकाणासाठी जायचं म्हणून चाललेला नाही. जरी अवचिता वरपडा झाला आणि आकस्मिक त्या ठिकाणाला तो प्राप्त झाला, जाता जाता रस्त्याने चालता चालता रस्त्यावर ते ठिकाण लागलं आणि ते अचानक लागलं, तिथं जायचं म्हणून तो गेलेला नाही. तर अशा ठिकाणी तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. तर त्या ठिकाणी तो मनुष्य सकाम आहे म्हणजे विषयासक्त आहे. पण विषयासक्त असला तर त्या ठिकाणाहून म्हणजे माग निघो विसरे, मागवते म्हणजे आपल्याला पुन्हा माघारी जायचं किंवा आपल्याला पुढं जायचं तर त्याला मागं किंवा पुढं जाण्याचं तो विसरूनच जातो आणि त्याच ठिकाणी आपण बसून राहावं, इथंच निवास करावा असं त्यालासुद्धा वाटायला लागतं. आयसेनी न राहतया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटोनी चेववी विरक्ती ते. आयशेनी अशा प्रकाराने न राहतया ते राहावी. काही माणसं असतात ना, एका ठिकाणी त्यांना राहणं आवडतच नाही आणि ह्या ठिकाणी तर मी राहणारच नाही असं म्हणतात, इथं मी राहू शकत नाही. न राहतया ते, ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही तरीसुद्धा ते राहावी, तरी त्या ठिकाणी ते ठिकाणच त्याला ठेवून घेतं म्हणजे तिथं आपोआप तो राहतो. आणि भ्रमतया ते बैसवी, आणि काही माणसं जे तर त्यांना भ्रमण करणं आवडतं. तर किती भ्रमण करणार, पायाला बोहरा बांधून
सगळ्या भारतभर तीर्थभ्रमण करणारा असला आणि असं ठिकाण जर त्याला प्राप्त झालं, असे बरेच लोक आहेत की ज्यांनी जीवनभर भ्रमण केलं, परंतु असं एखादं ठिकाण लागलं की त्यांनी पुन्हा देह पडेपर्यंत ते ठिकाण सोडलंच नाही. का तर या ठिकाणी भ्रमतया ते बैसवी, भ्रमण करणाऱ्या पुरुषाला नेहमी हिंडण्याची सवय ज्याला आहे त्याला देखील ते बैसवी म्हणजे त्या एकाच जागेवर बसवतं, म्हणजे तिथं तर राहण्यास भाग पाडतं. थापटोनी चेववी विरक्ती ते, आणि जर एखाद्या माणसाच्या अंतकरणात वैराग्य नसेल किंवा ते वैराग्य सुप्त असेल, पण अशा डागी गेलं का ते स्थान काय करतं, विरक्तीचे जे वैराग्य झोपलेलं आहे त्याला थापटून जाग करतं. नाम ते वैराग्य आपोआप वैराग्य वाढे चढोवडी, त्या ठिकाणी उत्तरोत्तर वैराग्य आपोआपच वाढायला लागतं. हे राज्य वर सांडिजे मग निवांता येथेच असिजे, ऐशे शृंगारियाही उपजे देखत खेवो. आता म्हणतात हे राज्य वर सांडिजे, हे जे राज्य आहे ना ते राज्य वर सांडिजे, चांगलं म्हणजे आत्ताच हे राज्य सोडून द्यावं. मग निवांता येथेच असिजे, जरी एखादा मोठा राजा सम्राट तिथं गेला तर तो राज्य वर म्हणजे आत्ताच्या आत्ता ह्या राज्य, मग हिथं जर राहायला मिळत असेल तर आपण राज्याचा आत्ताच्या आत्ताच त्याग करू. मग निवांता येथेच असिजे, आणि राज्य सोडून निवांत म्हणजे एकांतवासात येथेच असिजे याच ठिकाणी आपण राहावं. ऐशे अशा प्रकारे राजालाच वाटतं असं नाही, शृंगारियाही उपजे देखत खेवो, हे ठिकाणी नुसतं पाहिलं की त्या शृंगारियाही, तो जो शृंगारी किंवा विलासी मनुष्य आहे त्या विलासी मनुष्याला देखील असं वाटायला लागतं निवांता येथेच असे. काय ह्या विलासात पडले, आपण पाहिलं ना भर्तृहरीनं शृंगार शतक लिहिलं आणि नंतर वैराग्य शतक लिहिलं, तर त्या शृंगारात त्याला कंटाळा आला आणि त्याला वैराग्याचा स्वीकार त्यांनी केला. तसं या ठिकाणी प्राप्त झालो आपण तर तिथं असं वाटायला लागलं की आता या सगळ्या विलासावर लात मारावी आणि या ठिकाणी निवांत एकांतवासात इथंच ह्या एकांतवासाचाच आनंद घ्यावा. जे येणे माने बरवंट आणि तैसेचे अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. जे म्हणजे जे स्थान, येणे माने अशा प्रकारे बरवंट अत्यंत उत्तम स्थान आहे बरवंट, आणि नुसतं उत्तम आहे असं नाही, तैसेचे अति चोखट आणि ते अत्यंत शुद्ध किंवा पवित्र स्थान आहे. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे, ज्या ठिकाणी डोळ्याला अधिष्ठान म्हणजे सर्वाधिष्ठान असणारं ब्रह्म, ते ब्रह्म त्याला जणू काही डोळ्याला दिसे म्हणजे त्या अंतकरणात ते ब्रह्म त्याला विशेष भावाला प्राप्त होतं. त्या ब्रह्मानंदाची झळक किंवा अनुभूती त्याला जणू काही त्या एकांतवासात यायला लागते, असं ते स्थान आहे. आणि काही एक पाहावे जे साधकी वसते व्हावे, आणि जनाचेनी पाय रवे रोळे चिना. आता म्हणतात की आणि काही एक पाहावे, आणखी यामध्ये एक गोष्ट पाहावी त्या स्थानासंबंधाने. ते स्थान कसं असलं पाहिजे, जे साधकी वसते व्हावे, ज्या ठिकाणी जरी सिद्ध पुरुष नसले पण अनेक साधक असले की त्या साधकांचं पाहून आपल्यालाही साधना करावीशी वाटते, म्हणून त्या ठिकाणी साधकी वसते व्हावे. अनेक साधक ज्या ठिकाणी राहत असतील, अनेक साधन राहत असतील, जसं आता आपण म्हणतो ना वृंदावनामध्ये रमणरीती, त्या रमणरीतीमध्ये काय सगळे साधकच राहतात, सगळे आश्रम कुटियास कोणाचे आहेत, फक्त साधकाचा. त्यांनी फक्त ते करायला लागले तर त्यांना दुसरा मनुष्यच भेटणार नाही. सगळ्या त्या कुटियांचा जेवढा समूह आहे त्याच्यामध्ये फक्त चालतं काय, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. मनुष्याला साधकांमध्ये असलं म्हणजे सगळा विचार कोणाच्या संबंधाने होतो, साधनांसंबंधाने साध्यासंबंधाने याचाच विचार होतो. म्हणून साधकी वसते व्हावे. आणि तिथं आणखी दुसरं काय आहे तर जनाचेनी पायरवे रुळेची ना. आणि जनाचे जन म्हणजे लोकांची जी पायरव म्हणजे लोकांचे त्या ठिकाणी जी ये जा आहे किंवा वर्दळ आहे, तर त्या वर्दळीमुळं जे रुळेची ना, जे दूषित झालं नाही. याचा अर्थ जिथं जास्त लोकांची वर्दळ असते त्याच ठिकाणी मनुष्याला साधना योग्य रीतीनं होत नाही. तिथं असले तर कोण असावेत, साधक असावेत. इतर लोकांच्या
जो काय पायरव म्हणजे त्याला काय म्हणतो वर्दळ, त्या वर्दळीमुळं रुळेची ना ते कायम येऊन जाऊन त्या ठिकाणी ते दूषित झालेलं नाही. जेथ अमृताचेनी पाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की या आपल्या भारतभूमीमध्ये 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांच्या काळात देखील अशा प्रकारची निसर्गरम्य आणि साधनाला योग्य अशी स्थळं भरपूर असली पाहिजेत. म्हणून ते सांगतात जेथ अमृताचे पाडे, हा निसर्ग जो आहे, आपण आता हे जंगलतोड किंवा वनांचा सगळा नाश केल्यामुळं जे काही आता ज्याला आपण म्हणतो वायुमंडल दूषित झालेले, काय म्हणतो त्याला पर्यावरण, त्या पर्यावरणाची जी हानी आता झालेली आहे ती हानी त्या काळात नव्हती. विज्ञानाच्या मुळं होणारे काही जो काही संहार आहे या जंगलादिकांचा तो झालेला नव्हता. जेथ जेथ अमृताचे नि पाडे, म्हणजे जेथ म्हणजे ज्या ठिकाणी अमृताची तुलना करावी अशी गोड मधुर, अशी मुळाही सकट गोडे, मुळासकट गोड असणारी, या अशी काही वनस्पती होत्या की मुळासकट त्याचे मूळ खाल्ली तर अमृतासारखी मधुर लागतील अशी, मुळाही सकट गोडे दाटे झाडे जोडती. आणि ते भरपूर प्रमाणात असणारी झाडं किंवा वृक्ष त्या ठिकाणी जोडती म्हणजे आपल्याला सापडतात. जिथं करायचं तिथं, म्हणजे आपल्याला मधुकरीसाठी सुद्धा किंवा अन्न शिजवण्यासाठी स्वतः काही करायची गरज नाही. ही कंदमुळं किंवा फळं खाऊन आपला त्या ठिकाणी जीवननिर्वाह करून आपण आपली साधना त्या ठिकाणी निर्वेधपणे करू शकू. अशा प्रकारची साधनं त्या ठिकाणी दाटे झाडे, दाट अशी वनराई त्या ठिकाणी जोडती प्राप्त होते. आणि ती जी झाडं आहेत ना त्यांचे मुळंसुद्धा गोड आहे आणि सदा फळती आणि त्यांना फळं लागतात. पण ती कशी सदा, म्हणजे उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला फळं उपलब्ध होतील. त्यामुळं ती कंदमुळं फळं खाऊन आपण त्या ठिकाणी साधना करू शकू असं स्थान पाहू. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळेही आती चोखे, निर्झरे का विशेखे, सुलभे जेथ. पाऊला पाऊला उदके, तिथं तुम्हाला पावला पावलाला म्हणजे कुठेही तुम्ही गेले तर त्या ठिकाणी उदक म्हणजे पाण्याची उपलब्धी आहे. आणि असं पाणी, परंतु ज्यावेळेला पावसाळा येतो त्यावेळेला ते पाणी गढूळ होतं. पण ही असे झरे आहेत की वर्षाकाळी अति चोखे निर्झरे, वर्षाकाळी म्हणजे पावसाच्या वेळेला देखील अति चोखे अतिशय शुद्ध अशा प्रकारचे असणारे निर्झरे. हिमालयातच साधू लोक वास करतात आणि त्यांना असं कधी नाही का पावसाळा, आपण जर बद्रीनाथला किंवा केदारनाथला जाताना पाहिलं तर त्याच्यामध्ये असे पाईप टाकलेले, कुठं टाकलेले जमिनीमध्ये, आणि ते कसं पाणी येतं कळत नाही. तर ते पाणी इतकं एकदम याच्यासारखं प्यायला तर मधुर लागतं, त्याच्यात वाळू येते, वाळूचे कणी येतात थोडे, त्यामुळे त्याचा काही त्रास होतो. पण ते पाणी कधी पावसाळ्यातही गेलं तरी गढूळ नाही, कारण ते भूमीमध्ये जिरून ते पाणी स्वच्छ येतं. असे जे झरे आहेत तर अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ, असे असणारी विशेष अशा प्रकारचे जे झरे जेथ सुलभे, ज्या ठिकाणी ते सहजच आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे पाणी पिणं, पाण्याची आणि अन्नाची किंवा अन्नासाठी उदर भरणाची तिथं कोणत्याही प्रकारचे आपल्याला कमी वाटत नाही आणि सहज उपलब्ध होतं. निसर्गानेच आपल्याला ह्या उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी आहेत अन्न पाणी त्या स्थानामध्ये. हा आतपू ही आळू माळू, जाणिजे तरी शीतळू, पवनू अति निश्चळू, मंदू झुळके. या ठिकाणी हा आतपूही, त्या ठिकाणी कधी कधी आतप म्हणजे थोडं ऊन पडतं, पण ते कसं आळू माळू थोडंसं ऊन पडलं तरी जाणिजे शीतळू, त्या ठिकाणी जरी कितीही ऊन पडलं तरी ऊन पडून देखील त्या ठिकाणी शीतळ म्हणजे फार ताप होणार नाही, अशाच प्रकारचं ते शीतल असावं. ऊन पडलं आहे परंतु आपण म्हणतो ना कोवळं ऊन, तशा प्रकारचं त्याच्यामध्ये ताप नाही किंवा शरीराला उष्णतेमुळं कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि पवनू अति निश्चळू, त्या ठिकाणी वारा आहे ना सारखा भर 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 असा वाहत नाही, पवनू अति निश्चळू. परवा त्या एका आश्रमातले मुलं आली होती तर ते म्हटले आम्ही आश्रम सोडला, कारण त्या ठिकाणी 12ही महिने
ते कुठं स्थान असं जरा अयोग्य ठिकाणी असावं, तर तिथं सर्व सोयी आहेत, पण इतका वारा वाहतो आणि ते सारखे धुळीकण त्याच्यामध्ये असतात, त्यामुळं आम्हाला सारखं श्वासाला सर्दी, याचा श्वासाला त्रास असं व्हायला लागल्यामुळं आम्ही तिथं राहू शकत नाही. का तर त्या ठिकाणी पवन म्हणजे वाराचं जे वाहन आहे ते निश्चळ नाही, मंद मंद वारा वाहिला पाहिजे. मंदू झुळके, मंद मंद अशा प्रकारच्या वाऱ्याच्या झुळका त्या ठिकाणी असतात. बहुत करुणी निशब्द दाट नरिगे श्वापद शोकहन षटपद तेवते नाही. बहुत करुणी म्हणजे विशेषतः जर आपण पाहिलं तर ते ठिकाण जे आहे ते निशब्द, म्हणजे त्या ठिकाणी शब्द होत नाही, म्हणजे मोठमोठे आवाज वगैरे ऐकू येत नाही, हिंस्र पशूंचे वगैरे, वाघाच्या डरकाळ्या वगैरे असं कोणताही शब्द किंवा मोठा आवाज येत नाही. दाट न रिगे श्वापद, आणि त्या ठिकाणी श्वापद म्हणजे वाघ, सिंह, लांडगे अशा प्रकारचे हिंस्र पशु जे आहेत त्यांना म्हणतात श्वापद. ते दाट न रिगे म्हणजे कधीतरी येऊ शकतात, पण सहसा ते त्या ठिकाणी येत नाही. शुक हन षटपद तेवते नाही, आणि त्या ठिकाणी काय शुक म्हणजे पोपट किंवा हन षटपद, हन म्हणजे याशिवाय, या ठिकाणी पोपट, याशिवाय षटपद म्हणजे भ्रमर, म्हणजे पोपट किंवा हन हे अव्यय त्याचा अथवा असा अर्थ होतो. तिथं पोपट किंवा भ्रमर तेवते नाही, त्या ठिकाणी नसले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी पोपटांची जी किलबिल किंवा भ्रमराचा जो गुंजारव तोही जर असला तर ध्यानात अडथळा येईल, म्हणून ते तिथं नको. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. पाणी लगे हंसे, त्या ठिकाणी जे पाणी आहे त्या पाण्याच्या संबंधाने, पाणी लगे म्हणजे पाण्याची गरज पडते, म्हणून त्या ठिकाणी पाण्याच्या संबंधाने हंस त्या ठिकाणी असू शकतो. दोन्ही चारी सारसे किंवा 4-2 सारस पक्षी किंवा चक्रवार पक्षी चालतात. कवने वेळ एके वेळे बैसे, कोणत्या तरी एखाद्याच वेळेला येऊन त्या ठिकाणी थांबतो तरी कोकिळही हो. तर त्या ठिकाणी कोकिळ पक्षी जरी असला तरी चालेल. म्हणजे हे कोकिळ पक्षी, सारस पक्षी, हंस पक्षी हे पवित्र पक्षी आहेत. तर असे पक्षी त्या ठिकाणी तुम्ही एकटेच आहेत का? तर असं जरी कोणी असेल तरी त्या ठिकाणी चालेल, कोकिळही हो. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतो का मयुरेही आम्ही ना न म्हणू. निरंतर नाही, या ठिकाणी नेहमी नाही, परंतु आली गेली काही, कधी आली तर कधी गेली, म्हणजे कायमची राहण्यासाठी त्या ठिकाणी नाहीत, परंतु कधी येतात जातात. असा कोणता पक्षी? होतो का मयुरेही. असे जर मोर पक्षी असले तर होतो का, असे नका जाईन. पण मोर पक्षी कायम त्याच्या भोवती नाचतात, तिथं काही मोराच्या केकाराव चालू राहतो असं नाही. कधी आली कधी गेली अशी 4-2 मोर पक्षी असले तरी चालेल. आम्ही ना न म्हणू, आम्ही त्याला काही नाही म्हणत नाही, म्हणजे असली तर असू देत. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. परी हे पांडवा, परंतु हे पांडवा एक गोष्ट आवश्यक आहे. हे बघा, हे सांगत असताना असं ते वर्णन केलं. मग आता आपण कुठं राहावं? तिथं अशा झाडाखाली राहायचं का, नदीच्या तटाकावर किंवा सरोवराच्या कडेला किंवा झऱ्याच्या जवळ असं राहायचं का? तर तिथंसुद्धा ते सांगतात, परंतु तिथंसुद्धा आवश्यक गोष्ट आहे. कोणती? आयसा ठावो जोडावा, तिथं असं एखादं ठिकाण निवडावं आपल्याला राहण्यासाठी. तेथ निगूढ मठ व्हावा, त्या ठिकाणी निगूढ म्हणजे अगदी कोणाच्या ध्यानात येत नाही अशा प्रकारचं गुप्त निवासस्थान म्हणजे मठ. साधूने तिथं तपश्चर्या केलेली असते असं सांगतात. नर्मदेच्या तटाकावर आजही अनेक जे मठ आहे ते असेच पडलेले, कोणी तिथं राहत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळात असे दूर कुठंतरी अरण्यामध्ये त्यांना साधनेला अनुकूल अशा प्रकारचं त्यांनी तो मठ निर्माण केला. तर अशा प्रकारचा जर एखादा मठ असेल तर तो मठ व्हावा, तो असावा किंवा असलं तरी चालेल का. अथवा शिवालय, किंवा आपल्याकडं पूर्वीच्या काळात अशा ठिकाणी भगवान शंकराला स्मशानभूमी एकांतवास आवडतो, म्हणून त्या भगवंताची शिवालये आपल्या संस्कृतीत निर्माण केलेली आहे.
तसे भगवान शंकराचं एखादं मंदिर किंवा एखादा गुप्त रीतीनं असणारा म्हणजे एकांतवास देणारा आणि लोकांच्या वर्दळीपासून दूर असलेला असा एखादा मठ किंवा भगवान शंकराचं मंदिर असावं. भगवान शंकराचं म्हणजे समजा भगवान विष्णूचं किंवा देवीचं असलं कोणतंही असलं तरी चालेल, पण तिथे हे सांगायचं नाही शंकराचंच असलं पाहिजे हे सांगण्यात तात्पर्य नाही. एखादं मंदिर असावं आणि त्या अशा रीतीनं जिथं साधना करता येईल असं असावं. दोही माझी आवडेते. आता हे जे वातावरण आहे ना, हे वातावरण एखादा भक्त सगुण साक्षात्कारासाठी जर त्याला अभ्यास करायचा असेल, त्याला भगवंताचं नामस्मरण, त्याला हे चांगलंच आहे की नाही. ज्याला ध्यानाचा अभ्यास करायचा आहे त्याला पण चांगलंच आहे. ज्याला हाठयोगाचा अभ्यास करायचा त्यालाही चांगलंच आहे. ज्याला ज्ञानचिंतन करायचं आहे, ज्याला म्हणजे त्यांनी श्रवण वगैरे केल्यानंतर एकांत स्थळी मनननिधी ध्यासन शांतपणे करायचे, त्यालाही हे ठिकाण उपयोगाचंच आहे असं सांगितलं. दोही माझी आवडेते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसिजे गा. दोही माझी आवडते. त्या दोघांमध्ये मग ते मठ असो किंवा शिवालय असो, त्या दोघांमध्ये आवडते जे आपल्याला आवडेल वाटेल, जे मानले होय चित्ते आपल्या मनाला जे मान्य झालं की या ठिकाणी आपल्याला निश्चित काही निर्वेधपणे साधना करता येईल असं आपल्या मनाला वाटेल. परंतु ते ठिकाण कसं असलं पाहिजे, बहुत करुणी एकांते बैसिजेगा. फार आपण बहुत करून तिथंही एकांतवासामध्येच आपण राहिलं पाहिजे. असं ठिकाण असलं तिथे गर्दी करून राहू नये, बहुत करून त्याच्यामध्येही एकांतवासातच राहावं. एकांते बैसिजेगा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहील तेथ रचावे आसन ऐसे म्हणून. आणि अशी स्थिती आहे म्हणून तैसे ते जाणावे, ते जे स्थान आहे ना ते तैसे जाणावे, ते आहे की नाही अशा प्रकारचं हे आपण जाणून घ्यावं. हे निसर्गरमणीय आहे की नाही, हे जे स्थान आहे हे आपल्या साधनेला अनुकूल आहे की नाही, हे आपणा मन राहते पाहावे. आणि हे पाहावं की आपलं मन तिथं राहतं, म्हणजे मन त्या ठिकाणी आपलं स्थिर रूपाने शांत रूपाने मनाला शांतता वाटते की नाही, सुस्थिरता वाटते की नाही, मन स्थिर किंवा शांत राहतं की काय हेही पाहावे, याचाही आपण विचार करावा. आणि राहील तेथ रचावे असं नाही. आणि या ठिकाणी जर आपलं मन स्थिर राहत असेल तर ऐसे आसन रचावे, त्या ठिकाणी अशा प्रकारचं आपण आसन घालावं किंवा आसन लावावं. इथं आता सांगितलं तर महात्मा एक कलकत्त्यावरून या आपल्या माऊलींच्या संस्थांच्या विश्वस्तांनी बोलावलं होतं. तर ते फक्त एवढंच सांगत होते, या ठिकाणी कुठं बसला असताना मनुष्याला ध्यान करणं, त्याचं ध्यान चांगल्या प्रकाराने लागेल, कारण त्या ठिकाणचं वायुमंडलच तशा आहे. म्हणजे त्यांनी भोसरीपासून तर मला वाटतं इकडे कुठं मरकळ का कुठपर्यंत ते फिरले, इकडं चाकणपर्यंत. आणि हा सगळा जो पंचक्रोशीचा म्हणजे 5 कोसाचा हा जो प्रदेश आहे त्या सगळ्या प्रदेशात म्हणजे ध्यान करण्यासारखे अनेक स्थळं आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यापैकी विशेष स्थळ म्हणजे काय, माऊलीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ओवरीतल्या काही जागा दाखवल्या, जिथं आता ध्यान मंदिर आहे खाली ती जागा दाखवली, आजानवृक्ष दाखवला, याच्यात त्यांनी कारंजा मंडप सांगितला. असे काही काही जे ठिकाण आहे की त्या ठिकाणी हैवतबाबांची ओवरी सांगितली. तर जिथं जिथं विशेष स्थान आहेत की त्या ठिकाणी बसला असताना आपोआप मनुष्य ध्यान करेल असं पाहावं असं सांगतात. तिथं आपलं आसन घालावं. वरी चोखट मृगसेवडी माझी धुतवस्त्राची घडी तळवटी आमोडी कुशांकुर. ते म्हणतात असं ठिकाणी एकदा वाटलं की आपण ठरवायचं चांगलं, आता ह्या ठिकाणी आपण आसन घालायचं आणि हे आसन अंथरल्यानंतर किंवा हे आसन आपण तिथं घातल्यानंतर आपल्याला साधना करण्यासाठी हे ठिकाण आहे. याच आसनावर बसून या स्थानी आपण आता हा योगाभ्यास किंवा ध्यानयोगाचा अभ्यास करू. तर तिथं काय म्हणतात, त्या वरी म्हणजे त्या जमिनीवर. आता हे सगळं तुमचं पाहून झालं की हे ठिकाण चांगलं आहे, इथं एकांतवास आहे आणि या ठिकाणी अमुक एक जागी आपलं ह्या जमिनीवर चोखट मृगसेवडी असं लिहिलं आहे. चोखट म्हणजे अत्यंत शुद्ध असणारं, मृगसेवडी म्हणजे मृगाजीन म्हणजे हरणाची
चर्म या ठिकाणी माझी धूतवस्त्राची घडी. इथं माऊलींनी सांगितलं याच्यामध्ये विषय बाकीचा जो क्रम सांगितला ना ते त्यांनी सांगितलं की चैला जीन कुशोत्तरम. तर असा त्याचा अर्थ होतो. चैल म्हणजे खाली वस्त्र, नंतर मध्ये आजीन म्हणजे मृगाजीन आणि मग वर दर्भ असा अर्थ होतो याचा. पण प्रत्यक्ष जे लोक ध्यानयोगाची साधना करतात किंवा योगाची साधना करतात तिथे असा क्रम दिसत नाही. क्रम उलट दिसतो. उलट क्रम काय दिसतो? अगोदर दर्भ, मग मृगाजीन आणि त्याच्यावर वस्त्र असा क्रम दिसतो. आणि ह्या बाबतीमध्ये काय आहे की परंपरा जशी आहे ती परंपराप्रमाणे यासाठी मला वाटतं कोणत्या तरी गीतेच्या संस्कृत टीकेमध्ये याचा सगळा समास करून असाच अर्थ केलेला आहे की दर्भ, मृगाजीन आणि आसन. इथं जरी चैल आजीन कुश असं लिहिलं असलं त्याचा अर्थ असा करायचा का कुश आजीन चैल म्हणजे वस्त्र असं करायचा. आणि तोच प्रश्न इथं माऊलीने जे लिहिलं ही जी ओवी आहे या ओवीमध्ये तसाच अर्थ करायला वाटतो. तो कसा? वरी चोखट मृग शेवडी माझी धुतवस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर. तर ते म्हणतात वरी चोखट मृग शेवडी. सगळ्यात आपल्याला काय वरी म्हणजे त्याच्यावर चोखट म्हणजे शुद्ध असणारं मृगाजीन. पण कशावर? तर ते सांगतात वरी म्हणजे त्या जमिनीवर असा आपला अर्थ घेऊ ना. तर तसं नाही. कारण काय लिहिलं आहे? तळवटी आमोडी कुशांकुर. तळवटी म्हणजे तळाला कोण असावं? तर आमोडी म्हणजे जे मोडलेले नाहीत अशा प्रकारचे कुशांकुर म्हणजे दर्भाची पानं असावी. म्हणजे तळवटी याच्यावरून काय होतं? खाली कोण असावं? दर्भच असावं. आणि वरी मृग शेवडी. वरी मृग शेवडी म्हणजे त्या जे तळवटी आमोडी कुशांकुर म्हणजे तळाला किंवा भूमीला लागून जे दर्भाचं आसन घातले त्याच्यावरी मृग शेवडी. मग त्याचा अर्थ काय झाला? त्याच्यावर काय झालं? तो मृगाजीन घालायचं. बरोबर ना? त्याच्यावर काय झालं? खाली काय? कुशांकुर. खाली म्हणजे कुठं? जमिनीवर. त्याच्यावर वरी, त्याच्यावर मृग शेवडी आणि त्याच्यावर काय झालं? मृगाजीन असा अर्थ झाला ना. वरी मृग शेवडी चोखट. आणि पुन्हा काय सांगितलं? माझी धुतवस्त्राची घडी. आणि आता माझी म्हणजे काय? मधल्या भागात धुतवस्त्राची घडी. तर याचा अर्थ माझी धुतवस्त्राची घडी म्हणजे मध्यभागी धुतवस्त्राची घडी असा त्याचा अर्थ होईल. तर ते म्हणतात वर धुतवस्त्राची घडी. इथं काय करायचं? वरी धुतवस्त्राची घडी असं घ्यायचं. वरी धुतवस्त्राची घडी म्हणजे सगळ्यात वर धुतवस्त्राची. इथं जर आपण म्हणतो वरी चोखट मृग शेवडी त्याच्याऐवजी इथं अन्वय काय करायचा? वरी धुतवस्त्राची घडी. वर ज्याच्यामध्ये सर्वात वर काय आहे? धुतवस्त्र ठेवलेलं आहे. आणि माझी मृग शेवडी आणि त्या मधल्या भागात कोण आहे? मृगाजीन आहे. आणि तळवटी आमोडी कुशांकुर. आणि तळवटी तळाला काय आहेत? आमोडी म्हणजे ते मोडले नाहीत, खुडले नाहीत अशा प्रकारचे म्हणजे संपूर्ण असणारे जे कुशा म्हणजे दर्भाचे जे अंकुर आहे, दर्भाचं जे गर्भ म्हणजे आमोडी म्हणजे त्याच्या आग्रासहित असणारे, टोकासहित असणारे, मोडले नाहीत असं हे संपूर्ण दर्भाचं आसन या ठिकाणी असावं. सकोमळ सरीशे सुबद्ध राहती आपैसे एक पाडे तैसे ओजा घाली. सकोमळ म्हणजे अत्यंत मृदू. हे ते दर्भासन सगळ्याच्या खाली घालायचं ना जमिनीवर, ते कसं असलं पाहिजे? कोमळ म्हणजे मृदू असणारं दर्भ. ते सरीशे म्हणजे सारखे, एक लांब एक आखूड असं नाही, सगळ्यांची लांबी सारखी. सरीशे म्हणजे सगळे सारखे असणारे, कोमल असणारे. आणि ते दर्भ एकमेकाच्या जवळ कसे पाहिजे? सुबद्ध राहती तैसे, जणू काय ते एकमेकाला लागून राहतील, चिकटून राहतील अशा प्रकारचं ते दर्भ. एक पाडे एकाच प्रकाराने म्हणजे एकसारखे राहतील. तैसे ओजा घाली, तशा पद्धतीनं किंवा तशा प्रकारच्या व्यवस्थेनं ते दर्भासन खाली टाकावं. आता दर्भासन टाकायचं, त्याच्यावर मृगाजन आणि त्याच्यावर धुतवस्त्र असं सांगितलं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी रचना करावी. आणि आता हे मग तुम्ही म्हणा दर्भासन किती? कमरे एवढं, मग मृगाजीन असं नाही.
हे योजनेमध्ये हे लक्षात घ्यायचं. परी सावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. परी सावियाची उंच होईल, आणि ते काय होईल, सावियाची म्हणजे कदाचित ते उंच होईल. जर फारच उंच आसन झालं तरी अंगहन डोलेलं, तर तुम्हाला काय होईल, अंग डोलायला लागेल. इथं काय आहे, स्थिर काय सुखम आसनम, स्थिर सुखम आसनम. त्या आसनामध्ये आपल्याला सहज आनंदात बसता आलं पाहिजे, स्थिर रीतीनं बसता आलं पाहिजे, हालचाल वगैरे होता कामा नये. आता उंच केलं तर अंग डोलायला लागलं तर आपलं आसन स्थिर राहील का? नाही. म्हणजे आपल्याला काय असं सुखाने बसलंय, गुडघ्यांना कळ लागली, मांड्या दुखू लागल्या, असं नाही. स्थिर सुखम. कोणत्या आसनात बसावं याच्याविषयी सुद्धा नियम सांगितला नाही. स्थिर सुखम आसनम, ज्याच्यात बसला असताना आपल्याला त्या आसनामध्ये भरपूर काळ राहता येतं, काही पीडा न होता आपल्याला त्याचा शरीराचा विसर पडून आपल्या आत्मसाधना आपल्याला करता येते. अशा प्रकारचं ते आसन असावं. म्हणून ते उंच जर नको, उंच असलं तर अंग दोलायमान होईल, आणि नीच तरी पावेल भूमी दोषू. आणि जर नीच म्हणजे फारच खाली असलं तर भूमीतले जे दोष आहे, समजा तो खडक आहे आणि त्या खडक ऊन तापलेला आहे, त्याच्यावर बसलं तर भूमीचा दोष, उष्णता त्याला लागेल. किंवा खूप थंडावा आहे आणि आसन तर तुमचं एकदम खाली आहे, मध्ये झिरमिरीत अशा प्रकारचं दर्भाचं आसन आहे, तर तिथपासूनच तुम्हाला थंडी पण जाणवायला लागेल. म्हणून भूमिदोष त्याला प्राप्त होईल. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो व्हावे आसन ऐसे. म्हणून इथं माऊली सांगतात तैसे न करावे, तसं करूच नाही. फार उंच करू नये, फार खाली करू नये, मध्यम प्रमाणात आपल्याला साधना करता येईल असं आसन करावं. म्हणून तैसे न करावे, अशा प्रकारचं उंच किंवा सखल असं आसन करू नये. ते समभावे धरावे. ते समभाव म्हणजे सारखं समान असं असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपला अंग पण डोलणार नाही आणि खालच्या भूमीचा दोष किंवा भूमीच्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत ते आपल्याला लागणार, थंडी म्हणा किंवा उष्णता म्हणा, आपल्याला लागू नये. हे बहु असो व्हावे आसनाचे. हे बहु असो, हे आता राहू द्या म्हणतात, फार वर्णन याचं करत नाही. साधारणपणे तुम्हाला कल्पना अशी आली की ऐसे आसन व्हावे, असं आसन आपलं असावं असं सांगतात. आता हे असं आसन असल्यानंतर ही झाली आसनाची व्यवस्था. त्या आसनावर बसून करायचे काय, ह्याविषयी आता सांगतात. तत्र एकाग्रम मनः कृत्वा यथचित्तेंद्रिय क्रियः युंजा उपविश्यासने युंजाद योगमात्मविशुद्धये. तत्र एकाग्रम मनः कृत्वा यथचित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युंजाद योगमात्मविशुद्धये. तत्र एकाग्रम मनः कृत्वा यथचित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युंजात योगमात्मविशुद्धये. आता त्या आसनावर बसून काय करायचं त्याच्याविषयी सांगतात की तत्र आसने उपविश्य. तत्र आसन, तत्र एकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियाः उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. तत्र आसने, त्या आसनावर उपविश्य बसून यतचित्तेंद्रिय क्रिया, चित्त इंद्रिय यांचं नियमन करून, यांचा निग्रह करून, मनाहा एकाग्रम कृत्वा, मनाला एकाग्र करून, म्हणजे मन इकडं तिकडं पांगू न देता, विक्षिप्त न करता, त्या मनाला एकच आग्रह म्हणजे एकच टोक आहे, आपल्या आत्म्याचं चिंतन करणं, आत्मचिंतन करणं. त्या आत्मचिंतनाच्या ठिकाणी मन काय करावं, एकाग्र करावं. आणि ह्या एकाग्र मन करण्याचा जो त्या आसनावर बसून केलेला अभ्यास आहे, त्या अभ्यास कशासाठी करायचा, तर आत्मविशुद्ध हे आपलं अंतःकरण जे मलिन झालेलं आहे, अंतःकरणात अनेक प्रकारच्या ज्या पापवासनेचा संचय आहे, त्या आत्मविशुद्ध हे त्या मनाची शुद्धी करण्यासाठी योगम युंजात, योग करावा म्हणजे ध्यान करावं. त्या आसनावर बसून आपण ध्यान करावं. आता त्या ठिकाणी या श्लोकावर भगवान माऊली आपल्याला त्या श्लोकाची टीका सांगत आहेत. उद्या पाहू.